मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था पुणे जिल्हा यांच्या वतीने उद्योजकतेस चालना देण्यासाठी आणि आगामी राज्यस्तरीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आले। हे शिबिर बुधवार 11 जून 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता द गझेबो वर्ल्ड ऑफ वेज वाकड येथे संपन्न झालं। या शिबिरामध्ये विविध उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि मार्गदर्शक आपले अनुभव, संकल्पना आणि व्यावसायिक धोरणे सहभागी उद्योजकांसमोर मांडण्यात आले। नवउद्योजकांना योग्य दिशा देणे आणि उद्योग विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्दिष्ट आहे। शिबिरामध्ये शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर, संस्थापक मराठा सेवा संघ, शिवश्री अर्जुन तनपुरे, ज्येष्ठ मार्गदर्शक, शिवश्री राजेंद्र सिंग पाटील, अध्यक्ष राज्य मराठा उद्योजक संस्था, शिवश्री संजयजी वायाळ, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री गंगाधर बनवरे, प्रमुख प्रवक्ते तसेच शिवश्री विजय घोगरे, अध्यक्ष मराठा सेवा संघ महाराष्ट्र राज्य, जिल्हाध्यक्ष अर्जुन खामकर आदी मान्यवर उपस्थित होते। मराठी तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायात करिअर करावं, यासाठी लागणारी सर्व मदत मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्या माध्यमातून केली जाईल। या संधीचा लाभ मराठा समाजातील नवउद्योजकांनी घ्यावा असं आवाहन पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन खामकर यांनी केलंय। कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये उपाध्यक्ष बाळासाहेब कोबल, कोषाध्यक्ष बालाजी चव्हाण, महेश आंबाड, मुकेश पाटील, रमेश पवार, स्वाती गोडे, स्मिता माने, स्वप्नील वाटाणे यांनी विशेष प्रयत्न केले, तर आभार रोहित जगताप यांनी मानले। नवीन तरुणांना बेरोजगारी असल्यामुळं किंवा जे UPSC MPSC करून ज्या मुलांना नोकऱ्या मिळत नाही आहेत, अशा मुलांना किंवा ज्या मुलांना उद्योजक व्हायची इच्छा आहे त्या मुलांना मराठा सेवा संघातर्फे योग्य ते मार्गदर्शन करणं आणि त्यांना उद्योजकाच्या संधी उपलब्ध करून देणे। जे यशस्वी उद्योजक आहेत आणि जे अयशस्वी उद्योग आहे, ह्या दोन्हींचा मेळ घालून यशस्वी उद्योजक कसे निर्माण करता येतील ह्या निमित्ताने आम्ही एक दिवसाचं प्रशिक्षण सत्र आज ठेवलेलं आहे आणि त्या मुलांनी जास्तीत मुलांनी यामध्ये सहभागी होऊन नोकरीच्या मागे न लागता उद्योजक कसं होतील या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत। मराठा समाज हा कृषीप्रधान समाज म्हणून ओळखला जातो। कृषीवरचं अवलंबित्व कमी करून उद्योग संस्कृती या समाजात रुजावी यासाठी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज किंवा संत तुकाराम महाराज यांचं जे काही उद्योगासंबंधीचं म्हणणं होतं, महाराजांचं जे औद्योगिक धोरण होतं त्याचा स्वीकार कुणबी मराठा आणि बहुजन समाजाने करावा। जे लोक उद्योग क्षेत्रामध्ये पुढे गेलेले आहेत त्यांचं अनुकरण करून गावखेड्यांतून बाहेर पडावं, शहरं आणि देशविदेशात जाऊन आपला उद्योग उभा करावा आणि लोकांना रोजगार द्यावा। नव्या काळानुसार समाजाने स्वतःत बदल घडवावेत, अशा प्रकारचं आव्हान या माध्यमातून आम्ही केलेलं आहे। कॅडर ट्रेनिंग हा कॅम्प आम्ही ऑर्गनाईज केला आहे। या कॅम्पचा उद्देश असा आहे की जे काय नवतरुण उद्योजक आहेत किंवा ऑलरेडी जे उद्योजक आहे त्यांचा व्यवसाय स्केलेबल करण्यासाठी, त्यांचा व्यवसाय मोठा करण्यासाठी जे काय आम्ही आज प्रमुख पाहुणे इथं बोलले आहेत त्यांच्या मार्गदर्शनातून त्यांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन होणार आहेत, हा एक याचा महत्त्वाचा उद्देश होता। ॲज अ उद्योजक म्हणून मला हे सांगायचं की अशा कॅडर कॅम्पमध्ये जर आपण आलो तर आपली एक तर नेटवर्किंग खूप छान होते आणि त्या माध्यमातून जे काय उद्योजक येतात त्यांच्या आलेल्या त्यांना अडीअडचणी, त्यांचं सक्सेस हे एक दुसऱ्यांना जवळून बघता येतं आणि निश्चितच त्या माध्यमातून खूप मोठा फायदा होतो। तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही असं ठरवलं होतं की येणाऱ्या प्रत्येक 2 महिन्यामध्ये अशा कॅडर कॅम्पचं ऑर्गनाईज करायचे, जेणेकरून मोठ्या संख्येने जे नवतरुण उद्योजक आहे हे मराठी उद्योजक कक्षाशी जोडले जातील। मराठा उद्योजक कक्ष हा महाराष्ट्रामध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करतो आहे। या माध्यमातून नवउद्योजक घडवणं आणि असलेल्या उद्योजकांना एकत्र करून त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन जागतिक पातळीवरती मराठा उद्योजक नेणं आणि यामधून चांगल्या संधी उपलब्ध करून देणं हा या कक्षाचा उद्देश आहे। जानेवारी 2026 या वेळेला आपण राज्यस्तरीय मराठा उद्योजक कक्षाचं अधिवेशन पुणे येथे घेत आहोत। त्याची एक प्राथमिक तयारी म्हणून पुणे उद्योजक कक्षाचे अध्यक्ष अर्जुनजी खामकर आणि त्यांचे सर्व सवंगडी यांनी आजचा हा एक प्रशिक्षणचा कार्यक्रम मराठा उद्योजक कक्षाचा घेतला होता। या ठिकाणी सर्वजण येऊन या अधिवेशनाची तयारी आणि प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून आजचा हा इव्हेंट आपण इथं घेतलेला होता। याकरता चांगले आपल्याला प्रतिसाद आज इथे मिळालेला आहे, त्याबद्दल सर्वांचे आभारी आहोत। मराठा सेवा संघाचा हा जो कक्ष आहे तो 33 कक्षापैकी एक कक्ष आहे आणि हा उद्योजक कक्ष मोठा झाला पाहिजे। त्या निमित्ताने पुण्याला एक अधिवेशन घ्यावं आणि महाराष्ट्राचा केंद्रबिंदू हा पुणे आहे, त्यामुळे या जानेवारीमध्ये आपण इथे एक मोठं अधिवेशन घेणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातून मोठे मोठे उद्योजक याला येऊन
पुण्याला या उद्योजकांना चालना मिळण्यासाठी आणि बहुजन समाजातील सर्वच मुलांना, तरुण मुलांना आता नोकऱ्या तर संपलेल्या आहेत, त्यामुळे प्रत्येकाने उद्योजक व्हावं आणि आपण नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकरी देणारे व्हावं, अशा प्रकारचं स्लोगन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे नोकरीच्या मागे न लागता आपण नोकरी देणारे व्हावे, अशा निमित्तानेच हे अधिवेशन आपण पुणे इथे डिसेंबर-जानेवारीमध्ये घेणार आहोत. पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील जे लहान मोठे उद्योजक आहेत, तर त्यांना असं नम्र आव्हान आहे की हा जो आमचा मराठा उद्योजक कक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी एक आव्हान करतो की सर्वांनी ह्या कक्षासोबत यावं, मराठा समाजाला सर्वांना प्रोत्साहित करावं आणि आपल्याकडं जशी म्हण आहे की तन मन धन, म्हणजे जे ज्यालाच आपापल्या परीने जमेल त्यांनी तो सर्वांनी त्याच्यात सहभाग नोंदवावा, एवढीच माझी नम्र विनंती आणि एवढंच आव्हान आहे.